नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुम्हाला माझ्या आईच्या हातची भरलेली वांगी आणि चिगेची भाजीची रेसिपी दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तसं तर आईच्या हातचं कोणाला नाही आवडत. एकदा अशी रेसिपी ट्राय करा. सर्वात आधी खोबरे, लसूण, आलं, जिरं आणि तीळ, कोथिंबीर बारीक करून घ्यायची, म्हणजे त्याचं वाटण करून घ्यायचं. आणि त्याच वाटणमध्ये चटणी आणि गरम मसाला देखील टाकायचा. थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं मिश्रण तयार करायचं आणि ते सर्व जी वांगी असतात ना त्यामध्ये भरून घ्यायचं. यामध्ये जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे भाजलेले तीळ. जे भाजलेले तीळ टाकले ना, इतकी छान भाजी लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि ते सगळं भरून घेतल्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तेल किंवा तुमच्या आवडीनुसार तेल टाकून घ्या. आणि थोडंसं गरम तेल झालं ना, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घ्या. आणि जिरे तडतडायला लागले की त्यानंतर जे आपण भरलेले वांगे असतात ते वांगे टाकून घ्यायचे आणि ते वांगे चांगले परतवून घ्यायचे. आणि त्यानंतर गरम पाणी त्या वांग्यामध्ये टाकून घ्यायचं. ज्याला भरलेलं वांगं सुक्कं हवं असेल त्यांनी थोडंसं पाणी कमी टाकून घ्यावं आणि ज्याला जास्ती पातळ हवं असेल त्यांनी थोडंसं पाणी जास्त घालावं. तर मला हवी होती पातळ भाजी, तर म्हटलं थोडंसं पाणी जास्त घालून घ्यावं. त्यानंतर त्यावर ताट ठेवलं. थोड्या वेळाने म्हणलं की चिगळची भाजी करून घ्यावी. तर कोणाकोणाला माहीत असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा की ही भाजी गावी भेटते आणि ही भाजी कोणी कोणी खाल्ली आहे. आणि आमच्याकडे याला चिगळची भाजी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, तुम्ही नक्की सांगा. सर्वात आधी एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्या. आम्ही जरा कमीच तेल वापरतो, तर म्हणून कमी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये लसूण, थोडासा ठेचलेला लसूण टाका आणि तो चांगला परतवा थोडाफार लाल होईपर्यंत. त्यानंतर जी चिगळची भाजी असते ती टाकून घ्यायची आणि ती थोडीशी परतवायची. ते झाल्यानंतर आपण आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. ते झाल्यानंतर आपण जो शिजवलेला भात असतो ना, तो थोडा टाकून घ्यायचा. तुम्ही म्हणाल भाजीमध्ये भात कोण टाकतं, पण तुम्ही खरंच एकदा ट्राय करून बघा. खूप छान भाजी लागते आणि ही भाजी थोडीफार आंबट असते. ते झाल्यानंतर भाजी परतवून त्यावर एखादं ताट वगैरे झाकून घ्यायचं. आणि शेवटी असं झालं माझं ताट तयार. आणि खरंच अशी एकदा वांग्याची भाजी करून पहा. इतकी छान लागते ना, खरंच खूप छान लागते. एकदा खाऊन बघा. आणि मग मी शेवटी भाजी खाऊन बघितली आणि ती खरंच खूप छान झाली होती. आणि जी चिगळची भाजी होती ती तर मला आवडतेच. तर तुम्ही देखील ट्राय करून पहा, खूप छान लागेल. तर म्हटलं जेवण झाल्यानंतर बाहेर जावं आणि बाहेर गेल्यानंतर मी आणली होती मम्मीसाठी गुलाबजामुन, माझ्यासाठी जिलेबी आणि कचोरी देखील आणली होती. तर पिल्लूला फक्त तिखटच आवडतं, गोड तो खात नाही आणि तसंही बाहेरचं फारसं मी त्याला देत नाही. तर आजच्यापुरतं इतकं ठीक आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.